कोन्निचिवा, नमस्कार. आता आपण इचिनोसेकी स्टेशनला आहोत आणि मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे. इनफॅक्ट आपण आता सगळेजण जाणार आहोत. एक एरिया आहे रिकुझेंताकाता, जो मॅक्सिमम अफेक्टेड होता 2011च्या त्सुनामीमुळे. तर ऑफकोर्स आता तो रिकवर झालेला आहे बऱ्यापैकी, पण तिकडे काही त्याचे मॉन्युमेंट्स आणि मेमोरियल आहेत, तर ते बघायला आपण आता जाणार आहोत. तो आणि केसेनुमा हे आपण कव्हर करणार आहोत. हे दोन जे एरियाज आहेत ते मॅक्सिमम अफेक्ट झालेले 2011च्या त्सुनामीमध्ये. तर चला बघूया की आता कसं त्यांनी रिकवर केलं आहे ते. केसेनुमा स्टेशनला आपण पोचलेलो आहोत आणि आता तिकडून मी JR-BRT म्हणजे बसेस आहेत, त्या बसने मी रिकुझेंताकाताला चाललेलो आहे. मी आत्ता ज्या स्पॉटला आलेलो आहे हा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट झालेला स्पॉट आहे 2011च्या ग्रेट त्सुनामी जी म्हणतात. तर खूप डिवास्टेटिंग होतं. आत्ता जस्ट मी व्हिडिओ बघितला आणि इट वॉज रिअली बॅड. सगळं पूर्ण हे जे रिकुझेंताकाता जो एरिया आहे तो पूर्ण पाण्याखाली गेला. तर खूपच म्हणजे वाईट अवस्था तेव्हा झालेली आणि इथे जवळजवळ असे 8 अर्थक्वेक्स होऊन गेलेले आहेत. ऑलमोस्ट 8+ रिस्टर स्केलचे मॅग्निट्यूडचे. ग्रेट ईस्टर्न अर्थक्वेक 9 मॅग्निट्यूडचा होता आणि त्याने मॅक्सिमम डॅमेज झालेला आहे आत्तापर्यंत इथे. तर मी ओव्हरऑल एरिया आता तुम्हाला दाखवतो. हे ऑफकोर्स जे आत्ता बांधलेलं आहे ते मेमोरियल बांधलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला जरा इथे बरं ओव्हरऑल दिसतंय, म्हणजे कन्स्ट्रक्शन वगैरे. पण ॲक्च्युअलमध्ये खूप वाईट स्थिती झालेली होती. आणि हा पूर्ण जो एरिया आहे इथे जे तुम्ही समोर जी बघताय भिंती टाईप, ती भिंत त्यांनी त्सुनामी वॉल म्हणतात त्याला. ती भिंत त्यांनी आत्ता म्हणजे ही 2011ची त्सुनामी झाल्यानंतर त्यांनी ही बांधलेली आहे. ऑफकोर्स या 100% प्रोटेक्शन तर नाही, पण सम प्रोटेक्शन तुम्ही म्हणू शकता. कारण जोपर्यंत त्या वॉलला त्सुनामी धडकत नाही तोपर्यंत इव्हॅक्युएशन ॲटलिस्ट लोक करू शकतात, जे आधी करू नव्हते शकले. त्यामुळे ही वॉल बांधलेली आहे. हा पूर्ण एरिया रिकामा झालेला, इथे कोणीही राहत नाही. आता जे इकडची जी थोडी कम्युनिटी आहे रिकुझेंताकाताची, त्यांनी मागे शिफ्ट केलेलं आहे. म्हणजे हे इनिशियली ते सी कोस्टला राहत होते, आता त्यांनी ती एंटायर कम्युनिटी थोडी मागे शिफ्ट केलेली आहे, जरा डोंगराच्या भागांमध्ये. हा बघा, हा जो समुद्र आत्ता तुम्हाला एवढा शांत दिसतोय, 2011मध्ये असंच दुपारी जेव्हा त्सुनामी आली अर्थक्वेक झाल्यानंतर, तेव्हा अत्यंत भयंकर परिस्थिती निर्माण झालेली होती.
मी आत्ता त्या वॉलवरच उभ्या आहे. तुम्ही बघू शकता ही जी त्यांनी हे केलेली आहे ती वॉल आहे. आणि हे जे समोर त्यांनी आता ऑफकोर्स मॅनमेड केलेलं आहे. आता त्यांनी हे स्पेशल फॉरेस्ट पूर्वी होतं ज्याच्यासाठी म्हणजे जे वेव्ज थांबवण्यासाठी म्हणून त्यांनी बांधलेलं होतं. आता ते पूर्ण फॉरेस्ट गेलेलं आहे, पण ते आता परत ग्रो करतील असं वाटतंय. मी मगाशी जे तुम्हाला म्हटलेलं की कम्युनिटी मागे शिफ्ट झाली डोंगरात, तर इथे थोडी जी घरं दिसत आहेत तर तिथपासून कम्युनिटी इकडची शिफ्ट झालेली आहे. त्याच्या म्हणजे थोड्या हाईटवरच गेलेले आहेत ते, त्यामुळे त्सुनामीमुळे मोस्ट प्रोबॅबली काही लॉस होणार नाही. हे जे घरासारखं स्ट्रक्चर तुम्हाला थोडंफार दिसतंय ते आहे त्सुनामी गेट्स त्याला म्हणतात. तर त्सुनामी आल्यानंतर ती प्रोटेक्ट करण्यासाठी ही गेट्स युजली बांधली जातात. तर त्यांनी ती आता इथे बांधलेली आहेत. हे बघा, अपोजिट साईडने मी तुम्हाला ती वॉल दाखवतोय. अराउंड 2 मीटर हाईटची आय गेस ही वॉल आहे. मला एक्झॅक्ट हाईट माहीत नाही त्याची, पण याच्याने थोडंफार प्रोटेक्शन होऊ शकतं. हाच तो एक्झॅक्ट स्पॉट आहे जिथे त्सुनामी आली आणि सगळ्यांची वाट लागली. माझ्या मागे तुम्हाला समुद्र दिसतोच आहे. हे जे आहे तुम्हाला दिसतंय पूर्णपणे तुटलेलं रिकुझेंताकता यूथ हॉस्टेल आहे. ऑफकोर्स त्याचे आता जे रिमेन्स आहेत, अवशेष आहेत, ते त्यांनी जस्ट ठेवलेले आहेत या त्सुनामीची आठवण म्हणून. पण अदरवाईज पूर्णपणे ते गेलेलं होतं. हे तेच यूथ हॉस्टेल. नंतर आत्ता तिकडे एंट्री नाही आहे. तुम्हाला ही जी बिल्डिंग दिसते ती आहे केसेन एलिमेंटरी स्कूलची. ती पण अशीच उद्ध्वस्त पूर्णपणे झाली आणि त्याचे पण रिमेन्स उरलेले आहेत, पण त्यांनी आत्ता तिकडे एंट्री ठेवलेली नाही आहे. हे जे झाड तुम्हाला दिसतंय एकच झाड इकडे उरलेलं आहे. याला मिरॅकल पाईन असं म्हणतात, कारण हा एंटायर हा जो कोस्ट आहे तो सानरिकू कोस्ट म्हणून फेमस आहे. तर सानरिकू कोस्ट हा एस्पेशली पाईन ट्रीजसाठी खूप फेमस होता. पण बिकॉज ऑफ त्सुनामी सगळे पाईन ट्रीज गेल्या आणि हे एकमेव पाईन ट्री उरलं आणि म्हणून त्याला मिरॅकल पाईन ट्री असं म्हटलं जातं. हे बघा, इथे आपण बघितलं या बिल्डिंगवर तर त्यांनी त्सुनामीचा मार्क दिलेला आहे. 14.5 मीटर्स हाय त्सुनामी आलेली होती तेव्हा 11/3/2011 मध्ये. आणि ही जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या टॉप फ्लोअरला काहीही झालं नाही, पण आतून एंटायर बिल्डिंग काय म्हणतो सगळी आतून खराब झाली, पण टॉप फ्लोअरला काही झालं नाही. हे बघा, तुम्ही बघितलं तर त्सुनामी जिथे मार्क लिहिलेला आहे त्याच्यावरती त्या बिल्डिंगला काहीही झालेलं नाही आहे, पण खालचा सगळा पार्ट त्सुनामीमुळे उद्ध्वस्त झालेला आहे. ऑफकोर्स त्यांनी आता आतमध्ये जायला अलाउड नाही आहे,
पण टोटली आतमध्ये वाट लागलेली आहे. त्यांनी आता जाळ्या लावलेल्या आहेत जस्ट फॉर प्रिकॉशन म्हणून. लाईट पोल पडलेला आहे. सरप्रायझिंगली अख्ख्या बिल्डिंगच्या स्ट्रक्चरला अजिबात काही प्रॉब्लेम झालेला नाही आहे, पण आतमधून सगळं गेलेलं आहे कामातून. हे आता आपण जे सगळं डिस्ट्रॉईड पार्ट बघतोय तो केसेनुमा शाळेमधला पार्ट आहे. दुर्दैवी म्हणायला लागेल ही सिच्युएशन, कारण काहीच आयडिया नसताना सडनली अर्थक्वेक होतो काय, त्सुनामी येते काय, आणि विदिन फ्यू सेकंड्स सगळं डिस्ट्रॉय होऊन जातं. तर खूप वाईट सिच्युएशन आहे. एवढं असूनसुद्धा यांनी बरंच डेव्हलप इथे केलेलं आहे. ऑफकोर्स 100% डेव्हलप नाही केलं आहे अजून, पण
बऱ्यापैकी यांनी डेव्हलपमेंट केलेली आहे. ॲटलिस्ट रस्ते, नंतर कॉलनीज वगैरे ज्या मी मगाशी म्हटलं तुम्हाला की त्यांनी पुढे शिफ्ट केलेल्या आहेत, थोड्या हाईटवर शिफ्ट केलेल्या आहेत. नंतर एका ठिकाणी इथे आता मी जिथे आलो आहे तिथे नाही, पण अजून एका ठिकाणी त्यांनी एक दगड बांधलेला आहे स्पेसिफिक वर हाईटचा, आणि त्या दगडावर लिहिलेलं आहे की याच्या खाली कोणीही घरं बांधू नयेत. कारण ज्या लोकांना एक्सपिरियन्स आला या त्सुनामीचा तर त्यांनी हा स्पेसिफिकली दगड बांधला तिकडे, कारण इन फ्युचर जी लोकं येतील आणि राहतील तर त्यांनी याची प्रिकॉशन घ्यावी आणि तशीच घरं बांधावीत असं त्यांना वाटतं, म्हणून त्यांनी तो दगड बांधला. हा जो सानरिकू कोस्ट जो मी मगाशी तुम्हाला दाखवला, कोस्ट खूप मोठा आहे. पूर्ण नॉर्थ ईस्टर्न जपानचा हा कोस्ट मानला जातो, आणि कोस्ट खरंच खूप छान आहे. तसं बघितलं तर छान व्ह्यूज आणि फोटोजेनिक व्ह्यूज मिळतात इथे. पण त्सुनामीमुळे हे सगळं काही पूर्ण वाट लागलेली आहे या कोस्टची. तरी पण ऑफकोर्स सगळं चालू राहतच आहे, त्यामुळे काही थांबलेलं नाही आहे. त्सुनामी येतात, ही लोक परत नव्याने उभे राहतात, असंच म्हणू शकतो आपण. माताने पुन्हा भेटूया.